नाही, बैठक नाही म्हणूयात आपण. एक सखोल चर्चा ही आम्ही केली. सगळ्यात प्रथम अगोदर आम्ही जे आता नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही आहे की गोरगरिबांचं खूप नुकसान झालं आहे शेतीमध्ये. मी प्रत्यक्ष बघून पण आलो आहे. त्या संदर्भात सरसकट मात्र शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे. शेवटी आज राजा तुम्ही आहेत, या गादीवरती तुम्हीच पालकत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे आज जनतेचं. आणि गोरगरीब शेतकरी पुरता खचला आहे आता, आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच लागणार आहे. सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे. त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. तसंच बोलणं या मला अगोदर मी कुठलं तरी वडगाव होतं मला वाटतं, त्या गावामध्ये मी बोललो होतो की मी फडणवीस साहेबांनासुद्धा बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना पण शेतकऱ्यांसाठी बोलणार. तर फडणवीस साहेबांनासुद्धा मी सांगितलं आहे. त्यांचाही फोन आला होता, त्यांनाही सांगितलं, कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही. त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यांनी सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहेत, तर उद्याच्याला आम्ही निर्णय घेतो. तेच मी बहींनासुद्धा सत्तार साहेबांनासुद्धा सांगितलं की ते करावं लागतं. आणि एक बोत वाई म्हणून गावे, तिथं आम्ही गेलो होतो, बरोबर होतो. तिथले जनावरं शेळ्या वाहून गेल्या, शेकडो गावात तिथं ही झालं. आणि मराठवाड्यात जिथं जिथं असे नुकसान झाली त्या सगळ्याच गावांनी, त्या गावातसुद्धा वाई बोत म्हणून गावे, तिथंही मध्ये पुलाची आवश्यकता आहे. त्या गावाचा पूर्ण संपर्क तुटतो आहे. ते त्यांना सांगितलं. त्यांनी तर त्या विषयात सांगितलं की ते शेतकऱ्यांचा आमचा विषय आम्ही तातडीनं ते पुलांचंही करतो. आणि मदतीच्या बाबतसुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी त्या गोष्टी नुकसान भरपाईच्या तातडीनं द्या मात्र, कारण खिशातला पैसा गेला आहे सगळा आता शेतकऱ्यांच्या. आणि आता तोंडाला आलेला घास गेला. लेकरं समोर दिसायला लागलेत, कर्ज दिसायला लागले, शेतकऱ्यांच्या समोर खूप अनेक प्रश्न दिसायला लागले. तो खचला आहे आणि त्याला आधार मात्र द्या आता. तर ते सत्तार साहेबांनी उद्याच्याला कॅबिनेटमध्ये घ्यायचं कबूल केलं आहे. आणि ते पण शेतकऱ्यांसाठीच काम करावं असं म्हणणं. याच्यात राजकारण नको आहे आता, कारण शेवटी मायबाप सरकार आहे, तुम्हालाही सांभाळणार आहे, देशाला पण सांभाळणारा तेवढाच एक वर्ग आहे. इथं जातीपातीचं राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही. याबाबतही चर्चा झाली. दुसरी आरक्षणावरती पण झाली. आम्हाला आमच्या ठरलेलं प्रमाण आरक्षण पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतो, आजच नाही, मला माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं. तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय आहे, आम्हाला त्यात जावं लागणार. तुम्ही त्याच्यावरही विचार करा. तुम्ही फडणवीस साहेबांना बोला, तुम्हाला ज्यांना बोलायचं त्यांना बोला. ते आमच्यावर काय ढकलाढकली करू नका की महाविकास आघाडीला बोला आणि महायुतीला बोला. ते काम काय आमचं नाही, जनतेचं. आता सरपंच समजा तुम्ही आहेत, तुम्हालाच म्हणावं लागेल नका, पडेल सरपंचाला म्हणावं तेवढा रस्ता टाकून दे. त्यांना कसं काय म्हणू शकतो आम्ही? ही कोणता डाव टाकायला लागले तुम्ही आमच्यावरती? त्यामुळं त्याबाबतही चर्चा झाली. कारण शेतकऱ्यांच्या तर सगळ्यात प्रथम मुद्दा घेतला आम्ही. ती आता खूप आस्थेचा प्रश्न आहे, आत्ता ताजा. तुम्हाला त्यांना वाचवावंच लागणार आहे. नसता मी भाईंजवळ निरोप दिला आहे की रस्त्यावरती मग मला शेतकऱ्याला घेऊन उतरावं लागेल. तशी वेळ येणार नाही. 8-10 दिवसाचा त्यांना वेळ दिला आहे, तर ते सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई देतील. पण ते असं व्हायला नको की लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि त्याला दिले 10,000 रुपये. हे नको. एखाद्याचं 5 लाखाचं झालं आहे, त्याला दिले 30,000 रुपये, असं नको. एखाद्याचं 20,000च झालं आहे, मग त्याला दिले तुम्ही 700-800 रुपये, असं नको. त्याचा खर्च झाला आहे, जे नुकसान झालं आहे अधिकृत, ते तुम्हाला द्यावं लागणार. सरसकट हे नुकसान भरपाई देऊ, पण त्यांनी फक्त म्हणजे असं म्हणलं की ज्यांचं 65% नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देऊ. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, मी एक तर शब्द फिरून देणार नाही. तुम्ही रोष निर्माण करू नका शेतकऱ्यात पुन्हा. त्याचं नुकसान झालं आहे 100%, ते नुकसान भरपाई द्यावाच लागणार. वरचे 35% राहिले तुम्हाला खायचे काय? मला बोलायला लावू नका. 65% झालं, नामकं झालं, तमकं झालं, त्याचं नुकसान झालं आहे. साहेब तिथं एक असे होते, त्या जात नाही सांगत मी आता तुम्हाला. तिथं एक माणूस असा होता त्या करपारा नदीच्या पात्रावर, बोत वाईमधला, की तो बिचाऱ्यांना 50च शेळ्या होत्या तेवढ्याच. त्याला काहीच नाही आहे, ना शेत हे ना त्याला गायरान जमीन आहे ना काही आहे ना, काय नाही त्याचं. पुरतं कुटुंब उघड्यावर पडलं आहे. उगा असं कुणीकडे बी बोलायचं नाही. मग पुरतं उघडं पडलं आहे. त्या शेळ्या पुरेच पर्या होऊन गेल्या. कसं जगायचं त्याने आता? कोणचं मग? तुम्ही मायबाप कशी आहेत नेमके?
तुम्ही कसे मायबाप आहेत? आजचा राजा तुम्ही आहेत, तुम्हाला दया आहे का नाही? जनावर सहित वाहून गेलं. ते गावच असं आहे की गाव नदीच्या पलीकडून आहे आणि सगळ्या शेताची वस्तू गावाच्या अलीकडून नदीच्या अलीकडून ठेवावं लागतात आणि नेमकं सगळं होऊन गेलं. ते तोच माणूस भेटायला आला ना. तोच माणूस पवत भेटायला आला. पवत पाण्यातून त्या काय नाही राहिला म्हणला. धान्य फिरणे सगळं वाहून गेलं. पाटील, तुम्ही जी मागणी करताय सरकारला ते देणं शक्य वाटत नाही, कारण सरकारचे नियम निकष हे प्रशासकीय पद्धतीने झाल्याशिवाय जाहीर होणार नाही. जर सरसकट सरकारला द्यायचंच असेल तर मग पंचनाम्याचं नाटक का? साहेब तुम्हाला मी खरं सांगतो, राजकीय शक्ती असली ना कशाची गरज नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, थोडे नियम बाजूला ठेवा तेवढ्या शेतकरी मायबापासाठी. तो भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला. हो, त्याचा रोषाचा जर तळतळाट लागला ना, विषय संपला तुमचा. एवढे वेळेस मायबापाचा आशीर्वाद घ्या. ते इतका आपण प्रत्यक्ष बघितले, रानच खांगळून गेलेत, खाली काय नाही राहिलं, खरडून गेलेत. अशा टायमाला तुम्हाला माया दया येणार असली मग अवघड आहे. तुम्ही कृषी मंत्र्याला बोललात आणि त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे. काय नेमकं बोलणं झालं कृषी मंत्र्याशी? नाही, मी त्यांना सांगितलं की प्रत्येक याच्यात राजकारण आम्हाला करायचं नाही, तुम्ही करू नका कोणी. कारण शेवटी आज तुम्ही त्या मुख्य पदावरती, कृषी मंत्री पदावरती तुम्ही येत. म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की हे नुकसान बघण्यासारखं नाही. आम्ही त्या वडगावला पण गेलो होतो, त्याच्या अलीकडचं निंबे वडगावलाही गेलो होतो. तिथं तर खूप हाल येतो. 159 घरात पाणी घुसलं होतं. 159 घरात काहीच नाही राहिलं. म्हणजे कपडे गोधड्यासुद्धा होऊन गेल्या. भांडे बसणं तर गेले. मग शेताची काय परिस्थिती झाली असं? तुम्ही यांना सरसकट माफी द्या, सरसकट तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या. हे कृषी मंत्री साहेबांना आम्ही सांगितले आणि त्यांनीच शब्द दिला आहे की आम्ही सरसकट देतोय. फक्त आम्ही ज्यांच्या पाईपलाईनी वाहून गेल्यात त्यांचा फक्त पंचनामा करू, बाकी सरसकट आम्ही देतोय. तुम्हाला आता शब्दापासून फिरता येणार नाही, कारण ती कानावरती शेतकऱ्याचा पडलेला आहे शब्द. आम्ही म्हणलेलं नाही, तुम्ही म्हणलेलं. आम्ही 8 दिवस म्हणलं, तुम्ही 10 दिवस म्हणला. 10 दिवसात पूर्व कडील लावतो म्हणे आम्ही. हे शेतकऱ्यांनी शब्द ऐकला. शेतकरी धीर धरलेला आहे, त्याला धीर सोडायची वेळ येऊ देऊ नका. पाटील साहेब, नुकसान भरपाई भेटेल जसं तुम्ही बोलताय सर, पण इतर नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं. शाळेचं फीज भरायला शेतकऱ्यांकडे पैसे येणार नाहीत, बाकी सगळ्या गोष्टींना त्याच्याकडे पैसा राहणार नाही, याची सुद्धा मागणी करावी लागेल. वाई आणि बोधचा विषय मी याच्यासाठीच सत्तर साहेबांना सांगितलं की तिथल्या मुलीला शाळा जाता येत नाही. मुली तर पोहून जाऊ शकत नाहीत पाण्यातून. एका पुलासाठी जर तिकडच्या 30-40 गावाचा संपर्क तुटणार असला, त्यांचं दळणवळण जर तुटणार असलं, तर दया तर तुम्हाला उत्पन्न झालीच पाहिजे. तो प्रश्न जर तातडीनं निघू शकतो आणि ते लेकरं शाळेत जाऊ शकतात. फीजचा विषय सोडा. आता फीसं नाही भरू शकत आणि पुस्तकं नाही, पुस्तकं सगळं होऊन गेलं. नाही बघू शकत हो तुम्ही. काय 65% आणि 50% सांगायला लागलात म्हणा. एवढी भरपाई देऊन तेवढी नाही बघू शकत तुम्ही. त्यात काय जाते संबंधी? घुसा त्यांच्या घरात. ते पांगरी म्हणून गाव आहे, तिथं काय परिस्थिती झाली त्या गावची. असे मराठवाड्यात शेकडोनं गाव आहेत, विदर्भात सुद्धा. तुम्ही चेष्टा नका करू यार. अशा वेळी तरी तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करू नका. पुस्तकं होऊन गेले, भांडे बसणं होऊन गेले. आम्ही एका अंगणवाडीत गेलो होतो. त्या अंगणवाडीत खिडकीतून पाणी पडल्यामुळं, खिडकीतून 2 खिडक्या होत्या त्या अंगणवाडीला, त्यातून पुराचं पाणी पडलं तर अलीकडून सगळं होऊन गेलं. धान्य भिजलं, सगळं भिजलं. धान्यसुद्धा पोते वाहत गेले. मग त्या खिडकीतून किती प्रेशरनं पाणी असेल, म्हणजे ते पूर किती भयानक असं. का बरोबर याच्यात तुम्ही विनाकारण 65% 70% मोजायला लागलात? अरे जाऊ द्या की. आजच्या राज्यात पालक होतो तुमच्याकडे, मायबाप तुम्ही आहेत. द्या की त्या शेतकरी मायबापाला, घ्या की त्यांचा आशीर्वाद. तळतळाट कशाला घेताय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.